Hello student, today we are going to study the point ways to express concentration of solution. When solute is added into the solvent, it gives solution. And we also studied about different 9 types of solution. The substance which is present in smaller amount is known as solute, and compared to the solute, the substance which is present in larger amount is known as solvent. solute सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं किंवा गॅस असू शकतं. सॉल्वंट सुद्धा सॉलिड, लिक्विड किंवा गॅसियस स्टेटमध्ये असू शकतं. परंतु आपण ह्या चॅप्टरमध्ये विचार करतोय ते सोल्यूट हे सॉलिड स्टेटमध्ये आणि सॉल्वंट हे लिक्विड स्टेटमध्ये, म्हणजे सॉलिड लिक्विड टाईप ऑफ सोल्युशनचा आपण विचार करतोय. वेज टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, म्हणजे सोल्यूट सॉल्वंटमध्ये ॲड केल्यानंतर त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल. कॉन्सन्ट्रेशन मेजर करत असताना आपण नंबर ऑफ मोल्स आणि इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किंवा मास ऑफ सोल्युशन हे विचारात घेतो आपण. मग नंबर ऑफ मोल्स आणि वेट ऑफ सबस्टन्स, तर नंबर ऑफ मोल्स सारखे असले म्हणजेच सगळ्या सबस्टन्सचं वेट सारखंच असेल असं नाही. आता नंबर ऑफ मोल्स बघा, म्हणजे वन मोल सबस्टन्स म्हणजे त्याचं मोलर मास इतका सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सच्या मोलेक्युल्समधील प्रत्येक ॲटमच्या ॲटोमिक मासची बेरीज म्हणजेच काय, तर त्याचं मोलर मास, आणि तो मोलर मास इतका सबस्टन्स म्हणजे 1 मोल इतका सबस्टन्स. त्याचं मोलर मास इतका सबस्टन्स म्हणजे 1 मोल सबस्टन्स. मग 1 मोल ही जी क्वांटिटी आहे त्याचं मास मात्र प्रत्येक सबस्टन्ससाठी वेगळं असतं. आता 1 मोल ऑक्सिजन इक्वल टू 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. आता O2 हा काय, तर मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्सिजन, आणि प्रत्येक ॲटमचं ॲटोमिक मास हे किती आहे 16. एका ऑक्सिजनचं 16 आणि दुसऱ्या ऑक्सिजनसाठी 16 इक्वल टू 32. व्हेन इट इज एक्सप्रेस इन ग्रॅम इट इज ग्रॅम. आणि हे 16 काय, युनिफाईड मास. आता युनिफाईड मासचं ग्रॅममध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे आपण यापूर्वीच एका लेक्चरमध्ये आपण बघितलंय. त्यानंतर 1 मोल हायड्रोजन, 1 मोल हायड्रोजन गॅस, त्याचा फॉर्म्युला काय आहे S2. 1 मोल हायड्रोजन गॅस तो किती असेल 2 ग्रॅम असेल. त्यानंतर 1 मोल नायट्रोजन गॅस 28 ग्रॅम. 1 मोल सोडियम सोडियम हे काय आहे, तर डायॲटोमिक गॅसेस आहे, म्हणून त्याचा 1 मोल हा एका मोलिक्युलच्या स्वरूपात घ्यावे लागतात. तर एका मोलिक्युलमध्ये असणारे ॲटमची संख्या ही ऑक्सिजनसाठी 2, हायड्रोजनसाठी 2 आणि नायट्रोजनसाठी 2. परंतु सोडियम 1 मोल असेल तर सोडियम 1 मोल ॲटम्स ऑफ सोडियम इक्वल टू 23 ग्रॅम. आणि आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम दिला जातो त्यावेळेस त्याचं मोलर मास किंवा ॲटोमिक मास आपल्याला दिलेलं असतं. त्यानंतर हिलियम कसं आहे, मोनो ॲटोमिक गॅस,
हिलियम सुद्धा गॅसच आहे, नोबेल गॅस आहे, परंतु तो मोनो ॲटॉमिक गॅस आहे. मग हिलियमचा ॲटॉमिक मास हे किती आहे तर 4 ग्रॅम. मग अशा प्रकारे 1 मोल सबस्टन्स आहे, हा काय सगळा 1 मोल सबस्टन्स, परंतु त्याचं असणारं मास मात्र वेगवेगळे. मग आपल्याला जर ठराविक मास दिलेला असेल आणि त्या मासचं रूपांतर आपल्याला नंबर ऑफ मोल्समध्ये करायचं असेल तर आपण फॉर्म्युला वापरतो एन मीन्स नंबर ऑफ मोल्स इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स. वेट ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स. म्हणजे एका मोलच्या सबस्टन्सचं आपण दिलेल्या वेटला डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ मोल्समध्ये रूपांतर होतं. आणि नंबर ऑफ मोल्सला मोलिक्युलर मासनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं वेट ऑफ सबस्टन्स मिळतं. मग आता वेज टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मेन्शन करण्यासाठी दाखवण्यासाठी कुठकुठल्या मार्ग आहे, कुठले कुठले मेथड्स आहे का ज्यांना आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन दाखवू शकतो. फर्स्ट मोल फ्रॅक्शन. सेकंड पर्सेंटेज बाय वेट. थर्ड percentage by weight or percentage by volume. Third one molarity. आणि चौथं मोलॅलिटी. आता फर्स्ट आपण बघू मोल फ्रॅक्शन. It is denoted by X. Mole fraction. Mole fraction is the number of moles of any component in total number of moles of solution. म्हणजे सोल्युशनमध्ये एखादं सोल्युशन असेल आणि त्या सोल्युशनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्पोनंट मिक्स असतील तर त्या कॉम्पोनंटमध्ये एखाद्या ठराविक कॉम्पोनंटचे किती नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व झालेले ते म्हणजे मोल फ्रॅक्शन. फॉर बायनरी सोल्युशन मीन्स सोल्युशन ऑफ 2 components. If A and B are 2 different components and Na is the number of moles of first component and Nb is the number of moles of second component. Therefore, Na plus Nb is the total number of moles in solution. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर जे सोल्युशन तयार झालं त्या सोल्युशनमध्ये Na प्लस Nb इतके नंबर ऑफ मोल्स आहे. मग मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ XA ए कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन इक्वल टू Na डिवायडेड बाय Na प्लस Nb. हे टोटल नंबर ऑफ मोल्स पैकी ए कॉम्पोनंटचे किती नंबर ऑफ मोल्स आहे हे झाले मोल फ्रॅक्शन ऑफ ए कॉम्पोनंट. and mole fraction of B component equal to Nb divided by Na plus Nb. Total number of moles of solution पैकी second component चे किती number of moles आहे ते झालं mole fractions of B component. and XA plus XB is always equal to 1. XA और X1 प्लस X2 असं म्हटलं तरी चालेल फर्स्ट कॉम्पोनंट आणि सेकंड कॉम्पोनंट किंवा त्याला AB असंही डिनोटेशन आपण घेऊ शकतो. XA प्लस XB इक्वल टू 1. मोल फ्रॅक्शन 2 कॉम्पोनंट असेल तर दोन्हींच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज सम ही नेहमी 1 असते. आणि मग XA काढायचा असेल तर 1 मायनस XB हा फॉर्म्युला आपण वापरू आणि XB आपल्याला काढायचा असेल तर 1 मायनस XA असा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. हे झालं मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इज डिफाईन ॲज
It is a ratio of number of moles of any component to the total number of moles of all the components. Mole fraction of any component is the ratio of number of moles of any component to the total number of moles of solution. Number of moles of any component in the solution to the total number of moles of solution. म्हणजे एखाद्या componentचे number of moles divided by total number of moles of the solution. हे झालं mole fraction. Then percentage by weight or percentage by volume. आता पर्सेंटेज म्हणजे काय, आउट ऑफ 100 आपण पर्सेंट काढतो. म्हणजे काय काढतो, 100 पैकी किती ही संख्या काढतो. आता समजा आपला पेपर 60 पैकी झालेला असेल आणि 60 पैकी 25 मार्क, तर 100 पैकी किती मिळाले, ही जी आपण भागाकार करतो याला म्हणतात पर्सेंटेज बाय वेट. मग आता पर्सेंटेज बाय वेट काढत असताना इथं काय घेतलं जातं, आता पर्सेंटेज बाय वेट, हो की नाही. मग 100 ग्रॅम दॅट इज number of grams of any component in 100 gram of solution. 100 ग्रॅम सोल्युशन असेल तर 100 ग्रॅम सोल्युशन मध्ये किती ग्रॅमचं एखादा कॉम्पोनंट असेल. आता फॉर एक्झाम्पल 25 ग्रॅम of sodium, 25 gram of NaCl in 100 gram of solution. मग याचं पर्सेंटेज बाय मास किती झालं, 25%. 25 ग्रॅम ऑफ NaCl in 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. आता आपल्याला सोल्युशनचं मास 100 ग्रॅम आपल्याला माहीत नाही आहे, ते काहीतरी XYZ असेल. फॉर एक्झाम्पल 25 ग्रॅम ऑफ NaCl dissolve in 50 ग्रॅम ऑफ water. What is its percentage by mass? म्हणजे 50 ग्रॅम मध्ये 25, तर 100 ग्रॅम पैकी किती 50%. 50% म्हणजे ह्याच्या हे निम्म, तर 100च्या सुद्धा काय असेल, निम्म असेल. म्हणजे 50% पर्सेंटेज बाय मास असेल. तसंच पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ दी सोल्युशन इंटू 100. म्हणजे 100 ml पैकी किंवा DM क्यूब पैकी पर्टिक्युलर कॉम्पोनंट हा किती व्हॉल्यूमचा आहे, 100 DM क्यूब पाहिजे. म्हणजे आउट ऑफ 100 ज्यावेळेस आपण काढतो त्याला काय म्हणतात, पर्सेंटेज बाय वेट किंवा पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. The next, molality and molarity. Molarity of solution. It is denoted by capital M.
molarity of solution is defined as number of moles of solute in given dm cube of volume. That is divided by number of moles of solute divided by volume of solution in dm cube. Divided by volume of solution in dm cube. That is molarity. molarity काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो आणि याची डेफिनेशन काय होईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब इज नोन ॲज मोलॅरिटी. आता वन मोलार सबस्टन्स. वन मोलार सबस्टन्स म्हणजे काय? तर 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इन 1 डीएम क्यूब ऑफ सोल्युशन. डीएम क्यूब म्हणजेच काय? लिटर. 1 लिटरमध्ये 1 मोल इतका सबस्टन्स ॲड केला. 1 लिटरमध्ये 1 मोल इतका सबस्टन्स ॲड केला तर 1 मोलार सबस्टन्स तयार होतो. म्हणजे 1 मोल इतका सबस्टन्स ॲड केला म्हणजे किती ग्रॅम सबस्टन्स ॲड केला? तर तो सबस्टन्स कुठला आहे हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आता 1 मोल HCl ॲड केलं तर ह्याचं वेट किती होईल? 1 + 35.5 दॅट इज इक्वल टू 36.5 ग्रॅम ॲडेड इन टू दी 1 लिटर ऑफ वॉटर गिव्स 1 मोलार HCl. 1 मोलार HCl. आता 1 मोलार H2SO4 तयार करायचं असेल तर काय करावं लागेल? याचं मोलार मास. मोलार मास किती? हायड्रोजनचे 2, सल्फरचे 32 आणि हे 16 चोक 64, 6 आणि 4 आणि 2 6 आणि हे 8 आणि हे 9 म्हणजे 98 ग्रॅम जर 1 लिटरमध्ये आपण डिझॉल्व केलं तर 1 मोलार H2SO4 तयार होईल. 1 मोलार H2SO4 म्हणजे 1 मोलार HCl तयार करण्यासाठी 36.5 ग्रॅम आपल्याला 1 लिटरला डिझॉल्व करावे लागले. परंतु 1 मोलार H2SO4 सोल्युशन तयार करण्यासाठी 98 ग्रॅम H2SO4 आपल्याला डिझॉल्व करावं लागलं. म्हणजेच 1 मोल सबस्टन्स म्हणजे त्याच्या मोलार मास इतका सबस्टन्स. ज्यावेळेस आपण 1 लिटरला डिझॉल्व करतो त्यावेळेस 1 मोलार इतकं सोल्युशन तयार करता येतं. आणि त्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब. जर आपल्याला व्हॉल्यूम हे डीएम क्यूब मध्ये दिलेलं नसेल ते जर सीएम क्यूब मध्ये दिलेलं असेल तर सीएम क्यूब मध्ये असणाऱ्या व्हॉल्यूमला आपल्याला 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. सीएम क्यूब पर डीएम क्यूब. 1000 सीएम क्यूब पर डीएम क्यूब म्हणजे हे काय होईल? कॅन्सल होईल आणि याचं रूपांतर हे पर डीएम क्यूबचं वरती आल्यानंतर काय होईल? डीएम क्यूब होईल. आता मोलॅलिटी शब्दात फरक आहे. मोलॅलिटी ऑफ दी सोल्युशन डिनोटेड बाय स्मॉल m. आता दोन्हीमध्ये फरक काय बघा. आता याचा रेशो मी लिहिते नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब घेतलंय परंतु इथं काय आहे तर मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. म्हणजे किलोग्रॅममध्ये दिलेल्या सॉल्वंटमध्ये किती नंबर ऑफ मोल्स ॲड केले त्यावरून काय कॅल्क्युलेट करता येतं तर मोलॅलिटी कॅल्क्युलेट करता येते. आता इथं सुद्धा जर मास आपल्याला किलोग्रॅम ऐवजी ग्रॅममध्ये दिलेला असेल तर त्या ग्रॅममधील वजनाला आपल्याला काय करावं लागेल 1000 ग्रॅम पर किलोग्रॅम. म्हणजे एका किलोग्रॅमचे किती ग्रॅम तर 1000 ग्रॅम. मग हे ग्रॅम काय होईल? कॅन्सल होईल आणि किलोग्रॅम वरती पर किलोग्रॅम वरती आल्यानंतर काय होईल?
किलोग्रॅम होईल. म्हणजे आलेल्या ही जी व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूला जर आपण 1000 डिवाइड केलं तर त्याचं रूपांतर कशात होईल, किलोग्रॅममध्ये होईल. आणि ही जी मोलॅलिटी ही कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे, ही टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. इट इज टेम्परेचर इंडिपेंडंट. कारण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इट चेंजेस विथ टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं व्हॉल्यूम वाढतं, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम कमी होतं. परंतु मासवरती टेम्परेचरचा काही इफेक्ट होत नाही, त्याचं व्हॉल्यूम चेंज होत नाही किंवा मासही चेंज होत नाही. म्हणून मोलॅलिटी ही एकमेव अशी आहे का जी टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी आहे, बाकीच्या सगळ्या टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. आता आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू. परंतु प्रॉब्लेम सॉल्व करण्या अगोदर आपल्या ह्या चॅप्टरचा आणखी एक शेवटचा पॉईंट आहे, तो म्हणजे ग्राफिकल मेथड. तो आपण आधी एक्सप्लेन करून घेऊ. ग्राफिकल मेथड that is use of graph in chemistry. आता आपण ग्राफ जो काढतो तो वेगवेगळ्या टर्म व्हर्सेस काढतो. म्हणजे प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम काढला किंवा प्रेशर व्हर्सेस आपण टेम्परेचर किंवा टेम्परेचर व्हर्सेस व्हॉल्यूम असं आपलं जर ग्राफ असेल तर ह्या ग्राफचं आपण रीडिंग कसं करणार. फॉर एक्झाम्पल आपला ग्राफ आहे प्रेशर व्हर्सेस व्हॉल्यूम. आता प्रेशर आणि व्हॉल्यूमचं प्रोपोर्शन काय असतं. जर समजा एखादा गॅस आपण इथं एनक्लोज केला, एका कंटेनरमध्ये एनक्लोज केला आणि इथं पिस्टॉन जोडला. हा काय आहे, पिस्टॉन, जो आपल्याला प्रेशर दाब देण्यासाठी वापर करता येतो. आणि इथं 1 मोल इतका गॅस आपण ह्या कंटेनरमध्ये ठेवलेला आहे. तर आपण जर प्रेशर इन्क्रीज केला, हा V1 V1 हे इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि आपण वरून प्रेशर इन्क्रीज केला तर काय होणार, हा पिस्टॉन खाली दाबल्यानंतर हे गॅसियस पार्टिकल काय होणार, कॉम्प्रेस होणार आणि V2 हा न्यू व्हॉल्यूम असेल. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रेशर इन्क्रीज करतो तर व्हॉल्यूम काय होतं, डिक्रीज होतं, कारण पिस्टॉन इथं येणार आहे. हो की नाही. व्हेन प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस, व्हेन व्हॉल्यूम इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. हा मुव्हेबल पिस्टॉन आहे, इथं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे ते काय झाले, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हो की नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता इथं आपलं काय दाखवायचं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल दाखवायचं. तर आपण त्यासाठी काय दाखवणार, ग्राफ. द प्रेशर हा इट इज डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन व्हॉल्यूम. जसं जसं व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातं प्रेशर काय होतं, डिक्रीज होत जातं. तसंच आपण व्हॉल्यूम व्हर्सेस टेम्परेचर असा ग्राफ केला तर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं. आपलं साधं फॅमिलियर एक्झाम्पल आहे, उन्हाळ्यामध्ये सायकलचे ट्यूब्स आहे त्या बस्ट होतात जर उन्हामध्ये सायकल ठेवली तर. कशामुळे, तर जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर गॅसचं व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. ओके नाही. आणि टेम्परेचर डिक्रीज झालं तर गॅससुद्धा डिक्रीज होतो. मग आपण एखादी बॉटल अर्धी भरून जर फ्रीजरमध्ये ठेवली, बॉटल पाण्याची जी बाटली आहे ती अर्धीच भरून फ्रीजरमध्ये ठेवली तर ती अशी चमाटल्यासारखी होते. कारण का, तर ती गॅसचं व्हॉल्यूम कमी झालेलं असतं, टेम्परेचर कमी झालेलं असतं, गॅसचं व्हॉल्यूम कमी झालेलं असतं. त्यामुळं ती जी बॉटल आहे ती सुद्धा काय होते, चेपल्यासारखी होते. मग आता हे काय झालं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम ऑल्सो इन्क्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण असा ग्राफ येतो आपला. परंतु ग्राफ येत असताना प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपण रीडिंग घेतो ते एक्झॅक्ट ह्या लाईनवर आलेले नसतात. तर ह्या कशा असतात, थोड्याशा जर एक्सपेरिमेंटली
आपण जर मेजर केलं तर त्या प्रत्येक प्रेशरला व्हॉल्यूम किती आहे तो ग्राफ साधारण असा आलेला असतो. मग आपण ग्राफ काढताना शक्यतो जास्तीत जास्त पॉईंट त्या ग्राफमध्ये कसे येतील, हो की नाही. साधारण हा पॉईंट इथं असेल, हा पॉईंट इथं असेल आणि काही पॉईंट असे शेजारी असतील. तर हा ग्राफ आपण जास्तीत जास्त असा सरळ काढला, असा ग्राफ काढला जात नाही, असा ग्राफ नाही काढत. तर असं न काढता ग्राफ हा नेहमी स्ट्रेट लाईनमध्ये काढतात आणि त्यामध्ये जेवढे पॉईंट्स येतील तेवढे त्या ग्राफवर घेतलेले असतात. आता हा जरी ग्राफ आपण घेतला तर हा ग्राफ प्रत्येक वेळी असा सरळच येईल असा नाही. काही पॉईंट्स हे ग्राफवरती येतील आणि काही पॉईंट्स ग्राफच्या जवळ जवळ असतात.